अय, काय कसला विचार करायलास? अभ्यास कर की. बाबा, त्या मालेगावच्या मुलीवर असं कसं झालं? पिलू, आता जे झालं ते झालं. आता आपण त्यावर काहीच करू शकत नाही. पण एक मात्र लक्षात ठेव, असं जर तुला कधी जाणवलं ना, तर आपल्या अवतीभोवती लक्ष ठेवायचं. हा निसर्ग आहे ना, निसर्ग आपल्याला नेहमीच साथ देत असतो. दगड म्हण, लाट्या काट्या काहीही म्हण, जे काही घावल ना ते उचलायचं आणि हाणायला चालू करायचं. आपली जी नखं आहेत नखानं वरबाडायचं, दात आहेत ना दातानं लचके तोडायचे. असल्या हरामखोरांना जरा सुद्धा दयामया दाखवायचं नाही. तुझ्याजवळ जे काही त्याचा वापर करायचा. दप्तर असेल, दप्तर मधलं कर्कटक आहे, कर्कटक हातात घ्यायचं. काहीही घे, पण लक्षात ठेव तुझी हालचाल राहिली पाहिजे. हात पाय अजिबात बंद ठेवायचे नाही. सतत हलवत राहायचं, ओरडत राहायचं, काही ना काहीतरी करत राहायचं, पण करत राहायचं. कळलं? अजिबात हार मानायची नाही. पण बाबा, मी खूप लहान आहे हो. माझी ताकद पुरेल का त्यांच्यासमोर? पिल्या, हीच विचारसरणी आपल्याला बदलायची आहे. लक्षात ठेव, हीच विचारसरणी आहे ना आपल्याला कमजोर बनवते. महाराजांचं एक वाक्य लक्षात ठेव, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. ताकद इथं नसते, ताकद इथं असते. महाराजांसमोर अफजल खान आला होता. लोकांना वाटतं आता महाराज गेले, पण माहिती आहे काय झालं? महाराजांनी अफजलाचा कोतळा काढला होता, कोतळा बाहेर. कळलं? लक्षात ठेव, महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायचा आणि असला नराधा माणसा आहे ना, कोतळाच बाहेर काढायचा. हो बाबा, मी अशा वेळी कधीच कमजोर नाही पडणार. ओ माझं बाळ ते साय, नुसतीच परिणी आहेस तू माझी, वाघीण आहेस, वाघीण. चल पड़े तो मर गए जितने भी ये सुरती यहाँ बह रही खराब लाल